मैनुद्दीन बागवान स्वीकृत सदस्य पदाची आर्थिक बोली लावली। पक्षाकडून माझे नाव आले असताना सुद्धा बागवान यांनी राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलला। मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाई करावी। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाची आर्थिक बोली लावली। राष्ट्रवादी पक्षाकडून महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव आले असताना सुद्धा बागवान यांनी राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते दिगंबर जाधव यांनी केला आहे। मिरजमध्ये दिगंबर जाधव हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती। राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून माझ्या नावाचं पत्र आलेलं असताना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाची आर्थिक बोली लावली। बागवान यांनी राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलला। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे। मोठी आर्थिक उलाढाल करून माझं नाव कट करण्यात आलं आहे। मोठी आर्थिक उचल घेतल्याची सुद्धा चर्चा आहे। शिवाय त्यांना स्वीकृत नगरसेवक केला आहे ते अशोक मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडे अर्ज केला। त्यांच्या पक्षाची काही एक संबंध नसताना सुद्धा केवळ आर्थिक बोली लावून मैनुद्दीन बागवान यांनी माझं नाव कट केलं आहे। पक्षाचा आदेश डावलणाऱ्या मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते दिगंबर जाधव यांनी केली आहे। काल 17 तारखेला सुकृत नगरसेवकाच्या निवडी झाल्या। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटांकडून माझ्या नावाचं पत्र या ठिकाणी आलं होतं प्रदेशाकडून। तरीसुद्धा सांगली मिरज कुपवाड राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी माझं नाव डावलून दुसऱ्याचं अशोक मासाळ यांचं नाव घालण्यात आलं आहे। या ठिकाणी एक मोठी आर्थिक उलाढाल केल्याची महापालिकेच्या आवारात चर्चा चालू आहे। प्रदेशाकडून माझं नाव आलं होतं। या ठिकाणी सांगली मिरज कुपवाडमध्ये सगळे पदाधिकारी, वरिष्ठ नेते, आमदार या सगळ्यांच्या सहकार्याने व चर्चेने माझं नाव आलं होतं। वरिष्ठांनी माझ्यावर तशी मर्जी दाखवली होती, परंतु तरीसुद्धा सर्व पक्षातील लोकांचा व प्रदेशाचा अपमान करत माझं नाव डावलून यांनी अशोक मासाळ यांना निवड केलेली आहे। अशोक मासाळ हे राष्ट्रवादीचे कुठल्याही प्रकार त्यांचा संबंध नाही। त्यांनी पण स्टेटमेंट दिलं आहे की मी 3 वर्ष झालं पक्षाचं काम करत आहोत, परंतु आमच्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोस्ट केलेलं आहे की या एका वर्षामध्येही त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यक्रमात असलेला फोटो जाहीर करावा। तसेच मैनुद्दीन बागवान यांनी पण पोरकट खेळ असा खेळलेला आहे। यापुढे भविष्यात कुठला पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्य जबाबदारी देईल काय? एवढं मोठं पक्षानं प्रदेश पक्षानं त्यांना पत्र पाठवून त्यांचा जर आदेश डावलत असेल तर भविष्यात कोणता पक्ष यांच्यावर विश्वास ठेवणार काय? काँग्रेसकडे पण अर्ज केला होता। तसेच अशोक मासाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्ज केला होता व काँग्रेस पक्षाकडेही अर्ज केला होता। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।